का हार पत्करावी लागली. एवढं सगळं मॅनेज करूनसुद्धा तिला उमेदवारी देण्यात आली आणि मग निवडून का नाही आली. तर लोकांना कामं हवेत, नाटकं नको आहेत. तू आहे कुठल्या पक्षाची, तू आता कोणाच्या स्टेजवर गेलेली आहेस, मग किती योग्य आहे. मी 50 कामं दाखवेन, त्यातलं हिने एक तरी असं स्थायी स्वरूपाचं. रेल्वेचं जाळं आपण तयार केलं, ते लोकांना कायमस्वरूपी स्मरणात राहील. त्याचा माझं नाव निघो नाही गो, पण लोकांना फायदा हा कायमस्वरूपी होईल. आता हेच मी काय म्हणतो आहे की लोकांना संभ्रमात टाकणारी ही परिस्थिती आहे. कारण लोकांना ह्या गोष्टी आवडतात असं नाही किंवा कळत नाही असं नाही आहे. त्यांना असं वाटतं लोकांना काय कळत नाही, आपण बोललो की लोक स्वीकारतात. तू आहे कुठल्या पक्षाची, तू आता कोणाच्या स्टेजवर गेलेली आहेस, मग किती योग्य आहे. कारण एक परिस्थिती आपण नुकतीच लोकसभेची निवडणूक पाहिलेली आहे. का हार पत्करावी लागली. एवढं सगळं मॅनेज करूनसुद्धा तिला उमेदवारी देण्यात आली आणि मग निवडून का नाही आली. तर लोकांना कामं हवेत, नाटकं नको आहेत. आणि आम्ही कामं केलीच. मी 50 कामं दाखवेन, त्यातलं हिने एक तरी असं स्थायी स्वरूपाचं. रेल्वेचं जाळं आपण तयार केलं, ते लोकांना कायमस्वरूपी स्मरणात राहील. त्याचा माझं नाव निघो नाही गो, पण लोकांना फायदा हा कायमस्वरूपी होईल. आपला बडनेराचा आपला याचा फॅक्टरी आहे जी आपली वेगन फॅक्टरी हा अनेक युवांना तरुणांना भविष्यामध्ये कायमस्वरूपी काम मिळेल. हा हायवे आपण तयार केला कायमस्वरूपी. आज आमच्या माणसाला त्या ठिकाणी 1.5-2 तासात नागपूरसारख्या ठिकाणी इमर्जन्सीमध्ये जाता येतं. नरखेड रेल्वे लाईन 87ला प्रस्तावित झालेली, 2009पर्यंत तिला हात घातला जातात. आपण 2000 हात घातला, 2011ला पूर्ण केली. ह्या ज्या काही गोष्टी लोकांना आपण दिलेल्या आहेत. आकाशवाणी बिल्डिंग होती, इक्विपमेंट होते, चालू नव्हतं, ते आपण चालू करून घेतलं. मॉडेल स्टेशन अमरावतीचं बनवलं. 8 गाड्या इथून सुटत आहेत, लक्षात ठेवा. माझा अमरावतीकर या ठिकाणी बसला की डायरेक्ट तिरुपतीला जाऊ शकतो, जबलपूरला जाऊ शकतो, नागपूरला जातो आहे, पुण्याला जातो आहे, मुंबईला जातो आहे. ही उपलब्धी फार मोठी आहे. आणि म्हणून असं एक विमानतळ. आता त्यांना एक सवय दुसऱ्याच्या कामाचं हे घ्यायचं, श्रेय घ्यायचं. आता मी दिल्लीवरून नागपूरला प्लेनमध्ये होतो. एक अधिकारी माझ्याबरोबर बसलेला होता, ओळख झाली. त्याला मी विचारलं, मला त्याने विचारलं तुम्ही, म्हटलं मी खासदार आहे अमरावतीचा. बरं तुम्ही नाही म्हणजे अमरावतीला नाही जायचं आहे मला अमरावती नागपूरला सांगितलेलं आहे. जे फिजिबल विमानतळ असेल तिथं आपल्याला मोठं विमानतळ करायचं आहे. मग मी काय केलं, म्हटलं चला आपण एका गाडीने जायचं. त्याच्या अगोदर मी कलेक्टरला आणि COला फोन केला. आपले जेवढे ट्रॅव्हलर एजंट्स आहेत, जेवढे आपले उद्योगपती आहेत, हे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे म्हणजे त्यांची एक मीटिंग पटकन बोला. आम्ही 2 तासात पोचतो आहे. ती मीटिंग आम्ही केली. त्याला ते पटलं की हे फिजिबल आहे. आणि मग अकोल्याला जायचं पण त्यांनी रद्द केलं, लक्षात ठेवा. आता हे सगळं आम्ही करत आलो आहे कारण आम्हाला शुद्ध भावना आहे की जर अमरावती एक प्रादेशिक कार्यालय माझं या ठिकाणी आहे. 5 जिल्ह्याचं नेतृत्व आम्ही करतो आहोत. 3 मोठी आमची जे इतर राज्यातील लोकंसुद्धा हे करायला कपड्याची व्यापार केंद्र आहेत आमची 3. मग त्याचा फायदा का होणार आहे माझ्या अमरावतीला. कारण मुंबईला जायचं असेल तर आता ट्रेनच्या जरी सुविधा आहेत त्यासुद्धा आपण सुविधा तयार केल्या. परंतु माणसाला असं वाटतं, व्यापाऱ्याला असं वाटतं मी सकाळी गेलो तर संध्याकाळी पुन्हा मला येता आलं पाहिजे, दिवसभराची कामं मुंबईमधली करून. त्या दृष्टिकोनात आपलं प्लॅनिंग. आता इथं काय अजून नाईट लँडिंग सुरू झालेलं नाही. परंतु विषय असा की विमानतळ आणणं, कार्यान्वित करणं ही सुरुवात नक्की आम्ही केलेली आहे. अशा अनेक गोष्टी केलेल्या आहेत. हे एकच सांगावं तिने की मी हे काम केलं जे स्थायी स्वरूपामध्ये आमच्या अमरावतीकरांना त्याचा फायदा होईल.